काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गुरुचरित्रामध्ये पाराशर ऋषी नैमिषारण्य मधल्या ऋषींना आचरण सांगत, फक्त ब्राह्मणाचं नाही तर चारीही वर्णाचं आचरण सांगतायत। त्यामध्ये काल आपण बघितलं की उठल्यानंतर कुठल्या कुठल्या देवतेचं प्रथम स्मरण करावं, कोणाकोणाचं स्मरण करावं, नंतर लघुशंकेला जावं, शौचाचमन करावं, नंतर आचमन करावं। आचमन करताना सुद्धा किती वेळा आचमन करायचंय, केव्हा केव्हा आचमन करायचंय हे पण सांगितलं। ब्राह्मणाच्या तळहातावर किती तीर्थ आहेत, ब्राह्मणाच्या कानावर किती देवता आहेत हे त्यांनी सांगितलं। अतिशय किचकट अशा गोष्टी त्यांनी काल सांगितल्या। त्या मी काही सर्व तुम्हाला सांगितल्या नाही, कारण मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की हे कलियुग आहे। तसं आचरण करणं आत्ताच्या युगामध्ये कदापि शक्य नाही। हे मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं आणि आज पुन्हा तेच सांगतो। पण जेवढं महत्वाचं आहे आणि जे आपल्याला करणं शक्य आहे ते तरी करावं, म्हणून पाराशर ऋषींनी जे आचरण सांगितलं ते मी आचरण तुम्हाला सांगतोय। त्यांनी एवढंही सांगितलं की शूद्राला स्पर्श केल्यानंतर सुद्धा आचमन विधी आहे। शूद्रासी ओवळियासी स्पर्श होता परियासी, आचमन विधी ऐसी गुरु म्हणती ब्राह्मणाते। सद्गुरु त्या ब्राह्मणाला सांगतायत, गुरुचरित्र मुळात सिद्ध नामधारकाला सांगतो, सद्गुरु त्या ब्राह्मणाला सांगतायत आणि पाराशर ऋषी हे त्या नैमिषारण्यात बसलेल्या ऋषींना सांगतायत, शूद्राला स्पर्श करून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला आचमन आहे। तुम्ही पावसातनं भिजून आलात तरी 2 वेळा आचमन करायचंय। पावसातनं भिजून आल्यावर सुद्धा, स्नान केल्यानंतर पुन्हा आचमन आहे, भोजन केल्यानंतर आचमन आहे। आता स्नान केल्यानंतर आचमन का आहे असं जर सहज विचार केला तर स्नानाने शरीर शुद्धी आहे, आचमनाने आत्मशुद्धी आहे, असा माझा कयास आहे। मुळात आचमन केव्हा केव्हा करायचं आणि सद्गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला सांगतात किंवा पाराशर ऋषी त्या नैमिषारण्य ऋषींना सांगतात की आचमन करता पाणी मिळालं नाही तर क्षोत्राचमन करा। क्षोत्राचमन याचा अर्थ कानाला स्पर्श करा, दोन्हीही कानांच्या खालच्या पाळीला स्पर्श करायचा आहे। तिथे 7 देवता आहेत, हे काल आपण बघितलं। क्षोत्राचमन, कारण आचमन त्यांनी काय काय सांगितलंय, जसं शूद्राला स्पर्श झाल्यानंतर किंवा स्नान केल्यानंतर, भोजन केल्यानंतर, लघुशंकेला जाऊन आल्यानंतर, वाईट काही बघितल्यानंतर, वाईट काही ऐकल्यानंतर, प्रत्येक गोष्टीनंतर आचमन आहे। मग प्रत्येक वेळेस मी कालच बोललो की परिपंचपात्री घेऊन हिंडणं शक्य नाही आहे।
मग त्यावेळेस क्षोत्राचमन करा असं त्यांनी सांगितलंय. फलहार भक्षण करिता, तुम्ही नुसती फळं खाल्लीत किंवा पाणी प्यायलं तरीही आचमन करा. स्मशानातनं आलाय किंवा स्मशानाच्या रस्त्यावरनं आलाय, द्विराचमन करा. उदक नसेल जवळी जरी, उदक जवळ नसेल, उदक नसेल जवळ जरी, श्रोत्राचमन करा निर्धारी. श्रोत्राचमन करा. श्रोत्राचमनाविषयी कालच आपण बघितलो. श्रोत्राचमन करा निर्धारी. आणि एक परी तृष्णीम आचमन करावे. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी, जे करीती भक्तीसी दैन्य कैसे त्या घरा. अहो जो अशा प्रकारचा आचरणामध्ये नुसत्या आचमन, कारण मी काल तुम्हाला सांगितलं की आचमनामध्ये 24 नावांचे वेगवेगळे प्रकार आहेत. बरं सहज तुम्हाला काल उदाहरण म्हणून सांगितलं. केशव क्लेशनाशाय, नारायण पापनाशिने, माधव दुःखनाशाय, गोविंद मोक्षप्राप्तये. केशव म्हणून आचमन केलं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. या 4 नावांमध्येच काय काय सांगितलं बघा. केशव क्लेशनाशाय, केशवाने आपले क्लेश म्हणजे दुःख, क्लेश म्हणजे त्रास नाहीसे होतात. नारायण दुःखनाशाय, नारायणाने दुःख नाश होतो. माधव पापनाशाय, माधवाचं नाव घेतल्याने पाप जातं. आणि गोविंद मोक्ष प्राप्त ये. 4 नावात असे तर 24 नाव आहेत. म्हणजे प्रत्येक नावामध्ये काय काय असेल विचार करा. मान्य आहे. मी पहिल्यापासून पुन्हा पुन्हा तेच सांगतो, या युगामध्ये शक्य नाही. श्रोत्राचमन करायला मात्र काही हरकत नाही, नुसते कानाला स्पर्श करायचा आहे. आता सांगेन, आता पाराशर ऋषी सांगतायत, आता सांगेन करावया दंत धावन. दात घासायचे आहेत. बघा उठल्यापासून स्मरण झाल्यानंतर शौचविधी सुद्धा सांगितला त्यांनी. कुठे बसा, कसं बसा, कुठल्याकडे तोंड करून बसा, कशावर बसा, कुठली माती, सगळं सांगितलं. एवढं मी तुम्हाला सांगितलं नाही कारण खरोखर या युगात शक्य नाही. पुन्हा पुन्हा तेच बोलावं लागतंय. पण तेही सांगितलं. त्याच्यानंतर आता दात घासायचं सांगितलंय. सगळ्या पर्वणी त्यजून प्रतिपदा आणि षष्ठी या 2 दिवस सोडून न करावे नवमी द्वादशीशी. नवमीला आणि द्वादशीला पण दंत धावन करू नये. शनय कर्म मंगळवारेसी, श्राद्ध काळी विवाह दिवशी करू नये दंत धावन. कंटक वृक्ष शाखेशी. आता कुठल्या आपलीकडे आता ते कोलगेट, विकोन, फिको काय भरपूर आहेत. काय कोणाचं नाव घेण्याची काही गरज नाहीये. आपल्याकडे भरपूर आहे. विको वज्रदंती आहे, लाल दंत मंजने, विप्रो, काय बरेच आहेत. हो नावं भरपूर आहेत त्या सगळ्यांची नावं. पण पूर्वी दंत धावन या काड्या होत्या झाडाच्या. त्यामध्ये कंटक वृक्ष शाखेशी, ताड माड केतकीसी, खर्जूर नारिकेल शाखेसी. जर नारळाच्या काडीनी किंवा ताड माड याच्या काडीनी, खजुराच्या काडीनी जर दंत धावन केलं तर चांडाळ योनीमध्ये जन्म होतो असं सांगितलं. आता ही चांडाळ योनी काय हे आपल्याला पुढील अध्यायामध्ये नंतर येणार आहे. चांडाळ योनी जन्मोनी
खदिरा करंजा आघाडेसी औदुंबर वट शाखेसी अथवा वृक्ष करवंदेसी पुण्य वृक्ष ऐका तुम्ही. हे दंत धावन करण्याकरता पुण्यमय वृक्ष सांगितलेले आहेत. विप्रे द्वादशांगुली. बरं आता ती केवढी काडी असावी? काय लांबदाचं काड्या घेऊन हिंडायचं नाहीये. ब्राह्मणाला द्वादश अंगुली म्हणजे बोट, क्षत्रियाला 9, 6 वैश्याला. दंतधावन काष्टाणावे. याच मापातली काष्ट म्हणजे त्या काड्या आणायच्या आहेत. ब्राह्मणाला 12, 9 क्षत्रियाला आणि 6 वैश्याला आणि शूद्राला. दंतधावन काष्टेसी. ते दंतधावन ज्यावेळेस तुम्ही काड्या मोडता त्याला सुद्धा मंत्र सांगितलाय सद्गुरूंनी. दंतधावन काळेसी तोडिता म्हणावे मंत्रासी. आयो प्रज्ञानाम परियेसी. म्हणून काष्ट तोडावे. ते काडी तोडताना झाडातनं आता त्या 12 बोट किंवा 9 बोट किंवा 6 बोट ही तोडताना आयुप्रजा नावाचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणूनच काड्या तोडायच्या आहेत. कठीण आचरण आहे. आचरण कठीण आहे आणि या युगात शक्यच नाही. दंतधावन करोनी ऐसे. बर सगळ्या काडीने आपले काय दात घासणं होत नाही. काडी उरते. मग उरलेली काडी करायची काय? दंतधावन करुणी ऐसे काष्ट टाकावे नैऋत्य दिशे. ती काडी रस्त्या तिकडे तिकडे कुठेही फेकायची नाही, तर नैऋत्य दिशेच्या कोणामध्येच ती काडी फेकायची. आणि मग काडी फेकल्यानंतर चूळ भरोनी 12 चुळा भरायच्या आहेत. शौचाचमनाला सुद्धा चुळा भरायला सांगितले आहेत. इथे सुद्धा 12 चुळा भरायच्या आहेत. आणि चुळा भरल्यानंतर पुन्हा द्विराचमन करायचं आहे. मग करावे प्रातस्नान. मग स्नान करायचं आहे. एवढं सगळं उठल्यापासून दंतधावनापर्यंत आल्यानंतर मग प्रातस्नान. ते होय सर्व साधन. स्नानाने सगळं काही साध्य होतं म्हणून स्नान करायचंय. तेजोबल आयुष्य हे वाढण्याकरता प्रातस्नान करायचंय. आता प्रातस्नान म्हणाल तर प्रातस्नान हे शक्यतो मागे मी एकदा झाले असतील, त्याला माझे भरपूर क्लिप झाले आहेत. त्यात मला असं वाटतं एका क्लिपमध्ये मी स्नानाचं महत्त्व सांगत असताना तुम्हा लोकांना कुठलं स्नान काय काय फळं देते हे सांगितलं. ब्राह्मी मुहूर्तावर देवता स्नान किंवा 11 वाजल्यानंतर राक्षस स्नान. स्नानाच्या वेळा आहेत, कुठल्या वेळी स्नान करावं. ब्राह्मी मुहूर्तापासून नंतर सूर्योदयापर्यंत, सूर्योदयापासून नंतर आणि त्याच्यानंतर माध्यान्ह यावेळेस जे स्नान केलं जातं. पहिलं माध्यान्ह स्नान वेगळं, पण प्रातस्नान म्हणून जे माध्यान्ह केलं जातं त्यावेळेस सुद्धा काय काय फलश्रुती आहे ही मी त्यावेळेस विस्तृत सांगितलेली आहे. प्रज्ञा वाढे दुःस्वप्न नाश. स्नानाने प्रज्ञा वाढते. वाईट स्वप्न पडली असतील त्यांचा नाश होतो. सकळे दैवते होती वश. सगळी देवता वश होतात. सौभाग्य सुख होती हर्ष.
प्रातस्नान केलिया. बघा, सकाळचं स्नान केल्याने प्रज्ञा वाढते. वाईट स्वप्न जी बघितली असतील त्यांचा नाश होतो. सगळ्या देवता वश होतात. सौभाग्य आणि सुख आनंद प्राप्त होतो. यती, तापसी, संन्यासी. आता पुढे सांगतात, हा ब्राह्मणाचा आचार सांगतायत, क्षत्रियांचा सांगतायत, वैश्यांचा सांगतायत, शूद्रांचा सांगतायत, त्याबरोबरच साधू संन्याशांचा पण सांगतायत. काय म्हणतायत पराशर ऋषी? यती, तापसी, संन्यासी त्रिकाळ करावे स्नानाशी. जे संन्यासी आहेत, तप करणारे तापसी साधक आहेत किंवा यती आहेत, यांनी 3 वेळा स्नान करावं. प्रातस्नान, माध्यान्ह स्नान आणि सायं स्नान. सूर्योदयाच्या आधी, सूर्यास्तानंतर आणि माध्यान्ह असं 3 वेळा स्नान सांगितलंय. ब्रह्मचारी विधीसी 1 वेळा करावे. जे ब्रह्मचारी आहेत, ब्रह्मचारी आश्रम धारण केला आहे, त्यांनी एकदा स्नान करावं. यती, तापसी, संन्यासी यांनी त्रिकाळ स्नान करावं. गृहस्थांनी सुद्धा एकदा स्नान करावं. नित्य केलिया पापनास, रोज आंघोळ करत असेल. काही काहींना कंटाळा येतो. अहो, मी नर्मदा परिक्रमेमध्ये बघतो ना, जाऊ दे आज खूप थंडी आहे, आज नको आंघोळ करायला. खरोखर आंघोळ न करता ते परिक्रमा करतात. आश्चर्य आहे. मी माझ्या परिक्रमाच्या ज्या क्लिप टाकल्या 50, त्या परिक्रमेच्या क्लिपमध्ये तुम्हाला सांगितलंय मी की स्नान काय काय कसं. काही जण उन्हाळा असतो, मग सकाळी सकाळी नको आंघोळ, दुपारी कुठेतरी मस्त शांत नर्मदा तीरी आंघोळ करू, तोपर्यंत पारोशेत चालतात. यांचं प्रातस्नान 10:30-11 नंतर होतं. असो, आपल्याला काही कोणाबद्दल बोलायचं नाही. पण पराशर ऋषी सांगतात, नित्य केलिया प्रातस्नान पापनाशासे. पापाचा नाश होतो. करावे याची कारणे हर्षे. हे कारण लक्षात ठेवा की आपण रोज आंघोळ केल्याने आपल्या पापाचा नाश होतोय. म्हणून आनंदाने रोज आंघोळ करा. गृहस्थे, वानप्रस्थे विशेषे. आता मगा यती, तापसी, संन्यासी आणि ब्रह्मचारी या चौघांना सांगितलं होतं. आता वानप्रस्थ आश्रम हा गृहस्थ आणि संन्यास याचा मधला आश्रम आहे. तर गृहस्थ आणि वानप्रस्थ यांनी केव्हा स्नान करावं? प्रातर माध्यान्ह करावे. जसं ब्रह्मचार्याने एकदा स्नान करावं, यती, तापसी, संन्यासी यांनी त्रिकाळ स्नान करावं, तसं गृहस्थानी आणि वानप्रस्थानी 2दा स्नान करावं. केव्हा? प्रातस्नाने आणि माध्यान्ह स्नाने. शक्य नसल्यास प्रातस्नाने. मूलतः शक्य असेल तर गृहस्थानी आणि वानप्रस्थानी 2दा स्नान करायचं. सकाळी एकदा आणि दुपारी एकदा. दुपारी याचा अर्थ अपराह्न काळ 12 ते 2, नाही तर दुपार म्हणजे 4 वाजता. ते दुपार नाही. अपराह्न काळ ज्याला आपण म्हणतो तो 12 ते 2. अशक्य संकट आले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी. पराशर ऋषींनी प्रत्येक गोष्टीला पर्याय दिलाय बरं का. जसं आचमन करण्याकरता पराशर ऋषी पर्याय देतात की श्रोत्राचमन करा, तसं इथे स्नानाला काय पर्याय सांगतात बघा. जर तुम्हाला स्नान करणं अशक्य असेल, संकट असेल किंवा आजारी असाल, अशक्य संकट आले जरी
अथवा किंवा न मिळे वारी, पाणी नाही आहे, न मिळे निर्मळ वारी, स्नान केवी करावे परी, सांगे नायिका ब्राह्मणानो. ब्राह्मणांना म्हणजे त्या ऋषीमुनींना पराशर सांगतात की जर समजा तुम्हाला अशक्य आहे, काही संकट आहे, पाणी मिळत नाहीये, अशा वेळी काय करावं? अग्निस्नान, भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान. बघा, अग्निस्नान आहे, भस्मस्नान आहे, वायुस्नान आहे, करावे विधीने मंत्रस्नान. मंत्राच्या विधीने सुद्धा स्नान करता येतं. मंत्र कुठला? आपोहिष्टा मंत्रेसी. आपोहिष्टा मयो भुवस्थान ऊर्जे दौधातन. हा जो आपोहिष्टा मंत्र आहे, या मंत्राने मार्जन स्नान आहे, वायू स्नान आहे, अग्नि स्नान आहे, भस्म स्नान आहे. जर तुम्हाला जळ मिळत नसेल, संकट असेल, तर तुम्ही वायू स्नान करा, अग्नि स्नान करा, भस्म स्नान करा, किंवा आपोहिष्टा मंत्रानी मंत्र स्नान करा. आणि स्नान फळे असती. याच्या व्यतिरिक्त स्नानाची फळे आणि स्नान फळे असती. ज्यास आहे भावभक्ती, ज्याच्या मनामध्ये भाव आहे, भक्ती आहे. गुरुदेवता दर्शन मात्रे. बघा, सद्गुरूंच्या दर्शनाने तीर्थस्नानाचं फळ मिळतो. पराशर सांगतायत, सद्गुरू नृसिंह सरस्वती सांगतायत की स्नान नाही केलं पण सद्गुरूंचं दर्शन केलं तरी सद्गुरू दर्शनाने तीर्थस्नान फळ आहे. आता सद्गुरू म्हणजे त्याच्यावरची माझ्या अनेक क्लिपा झाल्या आहेत, अनेक, की सद्गुरू म्हणजे काय, कसं, हे अनेक क्लिपा मी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे सद्गुरू या शब्दावर मी अजून विवेचन देऊ इच्छित नाही, कारण इतके झाले की काही काही माझ्या जवळचे आहेत त्यांनाही ते तोंडपाठ झालेलं आहे. एवढी मी माझी सद्गुरूवरची विवेचन आहे. तर सद्गुरू दर्शनाने तीर्थस्नानाचं फळ आहे. अथवा दर्शन माता पिता. बघा, सद्गुरूंचं दर्शन किंवा माता पिता दर्शन चरण तीर्थ भक्तीने घेता. सद्गुरु चरण तीर्थ, माता पित्यांचं चरण तीर्थ अंगावरी प्रोक्षिता, ते घ्यायचं, अंगावर प्रोक्षण पण करायचं, त्यांनी सुद्धा तीर्थस्नानाचं फळ आहे. अंगावर प्रोक्षिता तीर्थस्नान फळे असे. अथवा भिजेल पर्जन्यात, किंवा पावसात भिजलाय, उभा राहोनी वारा घेत. पावसात भिजलाय, उभा आहे, अंगावर वारा येतोय, किंवा गोधूळ म्हणजे गाईच्या खुरांच्या धुळीमधनं बसलेला आहे, ते स्नान फळ आहे. स्पर्श चांडाळा होता, चांडाळाला स्पर्श झाला तर जलस्नाने शुची होय, तेव्हा मात्र जलानी स्नान करावं. शूद्राचा स्पर्श होता, उपस्नान करावे. दृढ असे तनु आपले, तुम्ही सशक्त आहात, दृढ असले तनु आपले, स्नान मुख्य करावे असे. तुमचं शरीर सुदृढ आहे, व्यवस्थित आहे, त्यांनी मात्र स्नान करावंच. स्नानाचा कंटाळा करू नये. अनेकांना स्नानाचा कंटाळा आहे. दृढ असे तनु आपले, स्नान मुख्य करावे जले. संधी विग्रह याकडे
उषा स्नान करावे, प्रातस्नान करावयासी, शीतोदक उत्तम परियेसी. बघा आता त्यांनी आमच्या सगळ्यांकडे गिझर आहेत, आमच्या सगळ्यांकडे सोलर आहेत, आमच्या सगळ्यांकडे गरम पाण्याकरता सोयी आहेत. पण महाराज पाराशर ऋषी सांगतात प्रातस्नान करावयासी, सकाळचं आंघोळ करण्याकरता शीतोदक अत्यंत उत्तम आहे. तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. नर्मदा, गोदावरी, कावेरी, कृष्णा, शरयू या जेवढ्या नद्या आहेत, या नद्यांमध्ये खरं आहे माझा 1-2 वर्षाचा नाही, 65 वर्षांचा अनुभव आहे, थोडा थोडका नाही आहे. या सगळ्या ज्या नद्या आहेत ना, या सूर्योदयापूर्वी जर तुम्ही याच्यामध्ये आंघोळ केली, म्हणजे डुबकी मारायला गेलात, तर वर थोडंसं गार पाणी लागेल, पण आज डुबकी मारली तर तुम्हाला कोमट पाणी असल्याचा जाणवेल. जसा सूर्य होईल तसतसं ते गार वाटतं. आश्चर्यकारक आहे, पण हे सत्य आहे. जाऊन बघा वाटेल तर तुम्ही प्रचिती घ्या. सूर्योदयापूर्वी कुठल्याही नदी काठी जाऊन स्नान करा, पण डुबकी मारणार बादली बाहेर घेऊन नाही. तर तुम्हाला आतमध्ये थोडंसं कोंबट असल्यासारखं वाटतं. प्रातस्नान करावयासी, शीतोदक उत्तम परियेसी. अशक्तता म्हणजे अशक्त माणूस आहे, त्याला थंड पाणी सहन होत नाही आहे. अशानी अशक्तता असेल देहासी, उष्णोदके परियेसा. त्यांनी गरम पाण्याने आंघोळ करायला हरकत नाही, पण शक्यतो थंड पाणी हे आंघोळीला सर्वात चांगलं. स्वभावे पवित्र असे उदक, वरी झालिया अग्निसंपर्क. मुळात पाण्याचा स्वभाव हा पवित्र आहे, पण अग्निस्पर्श झाल्याने त्या अधिक पवित्र होतं. आता अग्निस्पर्श म्हणजे तो कूलरचा, हे गिझरचा किंवा सोलरचा अग्निस्पर्श नाही. हे लक्षात घ्या. तर ते जे तापवतात पाणी चुलीवर म्हणा, किंवा पूर्वी स्टोव्ह होते, स्टोव्हवर अजूनही काही जणांकडे स्टोव्ह आहे, तर त्याच्यावर जे पाणी स्टोव्ह पेक्षाही चुलीवर, गावाकडे अजून चुली आहेत. अग्निसंपर्क पवित्र झाले उदका अधिक. असं गरम पाणी हे अधिक पवित्र आहे. आणि हे कोणाकरता? गृहस्थाशी मुख्य असे. गृहस्थी जो आहे त्याला हे आणखी पवित्र आहे. उष्णोदके स्नान करिता, शीतोदके करा मिश्रित. तुम्ही गरम पाण्याने जरी आंघोळ करत असाल तर त्यात थोडंसं थंड पाणी टाका. नुसत्या गरम पाण्याने आंघोळ करू नका. मध्ये आंघोळ करता करता मध्ये आचमन करावं. मध्ये आचमनात बरता संकल्प तेथे म्हणावा. आंघोळ करतायत, आंघोळ करता करता मध्ये आचमन करावा. घरी स्नान करिता देखा, अघमर्षण तर्पण नव्हे का. घरी आंघोळ करताना तर्पण बिरपण काही करायचं नाही. नदी काठी मात्र आंघोळ करताना तर्पण करायचं आहे. वस्त्र पिळू नये. ऐका, आपल्याच हाताने आपली वस्त्र पिळायची नाही. लगेच आंघोळ केल्या केल्या. नाही तर म्हणाल की आता काय कपडे धुवायला कोणी दुसरा आणणार आहात का? तसं नाहीये. आपले हस्ते करुणिया पुत्रोत्साह संक्रांतीसी
श्राद्ध काळी मृत दिवशी न करावे स्नान उष्णोदकाशी. तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तरी संक्रांतीला, श्राद्ध काळी आपल्या पितरांचं श्राद्ध करत असाल किंवा पितरांचा मृत दिवस असेल त्या दिवशी गरम पाण्याने आंघोळ करू नये. अमावास्येला पौर्णिमेला गरम पाण्याने आंघोळ करू नये. स्नान करिता बांधा शिखा. आता शेंडी किती जणांना आहे हा सुद्धा एक विषयच आहे, पण पाराशर ऋषी सांगतात आंघोळ करताना शेंडी बांधा, दर्भ हस्ती, हातामध्ये दर्भ ठेवा, सूर्याभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करा. आंघोळ करताना मौन पाळा, बडबड करायची नाही. काय गार पाणी येईन, काय असं येईन, काय तसं येईन, काय लाईट गेली येईन, गरम पाणी मिळत नाहीये. आंघोळ करताना मौन पाळा, पूर्वेकडे तोंड करून स्नान करा. कोडा सवेन बोलावे. आपोहिष्टा मंत्रेसी. आपोहिष्टा जो मंत्र मार्जन मंत्र आहे त्या मंत्राने स्नान करा. गायत्री 3 वेळा गायत्रीचा जप करा. येणे परी स्नान देकासी अभिमंत्रावे ब्राह्मणाने. अशा प्रकारचं हे अभिमंत्रित स्नान ब्राह्मणाने करावं. प्रथम शीतोदक घेऊन पश्चात उष्णोदक मिळवून. आता बघा, ज्यांना गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय त्यांना पाराशर ऋषी सांगतात की पहिले गार पाणी, मग त्याच्यामध्ये गरम पाणी आणि मग स्नान करावे प्रतिदिनी. गृहस्थांनी घरी देखा, जे घरी गृहस्थाश्रमात जे स्नान करतात त्यांनी अशा प्रकारे स्नान करावं. मंत्र पाणी, गरम पाणी, गार पाणी एकत्र करताना आपोहिष्टा मंत्र म्हणावा. अवधूत मंत्र म्हणून मग स्नान झाल्यावर अवधूत मंत्र आहे तो म्हणून वस्त्र उकलावे त्वरित. नूतन धूत वस्त्र जे आहे ते घ्यायचं उद्यत हा मंत्र म्हणून ते वस्त्र सूर्याला दाखवायचं. आता घरामध्ये शक्य नाही, मग पूर्वेकडे असं दाखवायचं. वस्त्र सूर्यासी दाखवावे. आचमन करून आपण देवशत्वा मंत्र म्हणून धूत वस्त्र नेसून. हे बघा, 16च नेसा असं नाहीये, कारण शास्त्राने शुचिर्भूतता सांगितलेली आहे. मग धूत वस्त्र नेसून द्विराचमन करावे, अनेक मंत्र जपावे, वस्त्र नेसावे पवित्र, द्विराचन करावे तत्र, वस्त्र पिळून आचमन, आणि मग तुमची ती जी वस्त्र आहेत ती पिळायची. मग पाराशर ऋषी मंत्र सांगतायत, मंत्र स्नान. मग ते मंत्र स्नानामध्ये काय सांगतायत हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.